कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत. मस्त आहेत. मुलांनो, सगळे आले का रे? अरे वा वा वा, किती छान नाचतात, गाणी म्हणतात, छान छान अभ्यास सुद्धा करतात. छानच. आता आपल्याला एक छानशी गोष्ट ऐकायची आहे. सगळ्यांना तर गोष्ट ऐकायला आवडते ना रे? मला तर खूप आवडते. गोष्ट सांगितली की मला अगदी आनंद होतो. तुम्हाला होतो का रे? चला मग आपण बसूया छान-छान गोष्ट ऐकायला. आवडेल ना तुम्हाला? चला तर मग. एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप कष्ट करायचा, शेतात काम करायचा, हो की नाही? आणि त्याच्याजवळ एक नीलू नावाचा कुत्रा होता. हं, त्या कुत्र्याचं नाव काय ठेवलेलं त्याने? नीलू. वॉव! किती छान नाव ठेवलेलं. नीलू खूप हुशार होता आणि खूप चपळ सुद्धा होता. खूप हुशारीने तो सगळी कामं करायचा. मालकाचं रक्षण करायचा, शेताचं रक्षण करायचा, हो आणि कुटुंबाचं सुद्धा रक्षण करायचा. त्यांच्या कुटुंबातला तो एक सदस्यच होता आणि महत्वाचा होता तो. रामूची परिस्थिती खूप गरीब होती, पण नीलू नेहमी आनंदी राहायचा. त्याला कसलंही दुःख वाटायचं नाही. जे दिलं ते खायचा. दिवसा तो शेतावर लक्ष ठेवायचा आणि रात्री घराचं रक्षण करायचा. असा हा नीलू खूप छान होता. एकदा रात्री रामूच्या घरात चोर शिरले. हो. आणि ते दबक्या पावलाने येत असताना नीलूला आवाज आला. अनोळखी काहीतरी पावलांचा आवाज येतो म्हणून जोर जोरात ओरडायला लागला. त्याच्याने काय झालं, त्यांच्या आवाजाने, नीलूच्या आवाजाने गावकरी सगळे जागे झाले. अरे बापरे, हा नीलू का ओरडतो, हा कुत्रा का ओरडतो बरं, म्हणून सगळे जागे झाले. बघतात तर काय, चोर होते आणि ते चोरी करायला आलेले. मग काय, सगळे गावकरी जमले आणि ते दोघे जण पळून गेले, चोर आलेले ते. म्हणून रामूने खूप प्रेमाने नीलूला जवळ घेतलं. अरे वा, किती छान आहेस तू. बरं झालं तूने आम्हाला सावध केलंस आणि आज चोरी होण्यापासून वाचवलं. आपलं काहीतरी नेलं असतं घरातून. प्रामाणिकपणामुळे काय झालं, घरातलं मोठं नुकसान टाळलं. त्यांनी प्रामाणिकपणाने नीलूने घराचं रक्षण केलं. एके दिवशी रामू शहराकडे काही सामान विकण्यासाठी गेला. बाजारातून परत येत असताना त्यांची पिशवी कुठेतरी वाटेतच पडली. घरी घरी आल्यावर रामूच्या लक्षात आलं, अरे बाप रे, माझ्याजवळ जी पैशांची पिशवी होती, म्हणजे मी दिवसभर काय काय विकलेलं, काय काय केलेलं, ते पैसे जे होते ते सगळेच कुठेतरी पडले. त्याला खूप दुःख झालं आणि रडायला लागला तो. नीलूने हे सगळं बघितलं की माझा मालक दुःखी आहे, काहीतरी झालंय, म्हणून तो त्याच्याकडे सारखा बघत बसला आणि काय केलं, मालकाला थोडस त्यांनी काय केलं तर चेहऱ्यावर चाटलं आणि तो घराबाहेर धावत सुटला. रामूने त्याला खूप थांबवलं. खूप थांबवण्याचा प्रयत्न केला. "अरे थांब, तू जाऊ नकोस. कुठे चाललास इतका धावत? थांब." तरी काय नीलू काय थांबतच नाही. तो कुत्रा थांबतच नाही नीलू नावाचा. तो धावत सुटला आणि ज्या रस्त्याने त्याचा मालक शहराकडे गेलेला त्याच रस्त्याला तो धावत सुटला. मग काय बघितलं त्यांनी, त्यांचं सुंगणं म्हणजे ते वास घेत जातात ना, त्या शक्तीचा वापर केला त्यांनी. असा वास घेत 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 बघायला गेला तो की माझ्या मालकाची पिशवी कुठे पडले का, म्हणून शोधायला गेला आणि बघतो तर काय, एक झुडपामध्ये साईडला अशी त्याची मालकाची पिशवी पडलेली होती. ती पिशवी घेऊन तो तोंडात धरली आणि लगेच तातडीने घराकडे धावायला सुटला. अंधारही होत आलेला म्हणून नीलू जोराजोरात आपल्या घराकडे पळत सुटला. रामू मात्र एकदम नाराज होऊन बसलेला. आता काय आपले पैसे मिळणार
नाही, खूप रडून, उदास होऊन आणि बसून राहिला. तितक्यात काय झालं, नीलू धापा टाकत तिथे पोचला आणि त्याने काय केलं, ती पिशवी जी होती तोंडात, ती रामूच्या पायाजवळ ठेवली. पिशवी ठेवताच रामूच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहायला लागले. पिशवीतील सर्व पैसे सुरक्षित होते. म्हणजे कुठेही फाडलं नाही त्याने, नुकसान केलं नाही, कुठेही पैसे पाडले नाही, स्पर्शही त्याला केला नाही आणि ते पिशवी तशीच घेऊन तो मालकाकडे आला. रामूने आनंदाने नीलूला एकदम मिठी मारली. त्या कुत्र्याला एकदम जवळ घेतलं आणि खूप रडू लागला तो. असा बोलायला लागला, की "तू खूप चांगला आहेस. तुम्ही किती छान काम केलंस. माझे पडलेले पैसे तुम्ही शोधून आणलेस." नीलूच्या प्रामाणिकपणाची चर्चा सगळ्या गावात पसरली. मग काय सगळेजण नीलूला छान छान म्हणू लागले. त्या कुत्र्याला छान छान म्हणायला लागले. प्रामाणिकपणा आणि इमानदारीने हे सर्व मोठे गुण आहेत. हो, सगळ्यात मोठे गुण आहेत हे. आणि प्रामाणिकपणा व्यक्तीमध्ये पण असतो आणि प्राण्यांमध्ये सुद्धा असतो. हो की नाही रे? नेहमी इतरांना विश्वास आणि प्रेम जिंकून देत. म्हणून काय सांगते मुलांनो, कोणाची वस्तू आपण घ्यायची का रे? नाही. प्रामाणिकपणाने देऊन टाकायची. त्याच्याने काय होतो, विश्वास येतो. अरे हा मुलगा, ही मुलगी असं करणार नाही, चोरी करणार नाही. विश्वास असतो, प्रेम असतं आणि ते जिंकण्यासाठी आपल्याला तसं वागावं लागतं. म्हणून मुलांना सांगते, की छान छान वागायचं, मस्त मस्त राहायचं, चांगल्या सवयी बाळगायच्या. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि शेअर सुद्धा करा. बाय.